श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. बॅकग्राऊंडचं लोकेशन बघून तुमचा पहिला प्रश्न असेल की ताईंकडे आलात का, तर हो, मी कालच ताईकडे आलेले आहे. आता 4 दिवस तरी आहे आणि मग पुन्हा आपल्या गावाला जाऊन डेली रुटीनचे शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात करेन. इथं असेपर्यंत पॉसिबल नाही, कारण आम्ही खूप दिवसानं भेटलोय, गप्पा वगैरे होणार आहेत. म्हणून बॅकग्राऊंडसाठीचं उत्तर आधीच देते की हो, मी ताईकडे आलेली आहे आणि बऱ्याच दिवसांनी आलेली आहे. चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आहे गुरुवार. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम गुरुवारच्या आणि गुरुपुष्यामृतच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आजच्या गुरुपुष्यामृतवर तुम्हाला आपल्या महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती दाखवायची आहे, जी खूप रेखीव, आखीव आणि अतिशय कमी बजेटमध्ये आहे आणि दररोज अभिषेक करू शकतो आपण ह्याच्यावर. छान आहे बघा मूर्ती, एकदम ह्याची आहे, संगमरवरी टाईप आहे. त्यामुळे तुम्ही याला कितीही अभिषेक कशी वापरू शकता. हात वगैरे अगदी रेखीव आहेत, कारण खूप जणांची इच्छा आहे की ताई आम्हाला वेगळी मूर्ती पण दाखवा. तर त्यांच्यासाठी ही मूर्ती सोबत आपल्याला असं छानसं वस्त्र मिळेल आणि फेटा सुद्धा मिळेल. आणि नको असेल वस्त्र तरी चालेल, याच्या खाली पाठ हवा असेल तरी मिळेल. मूर्ती बघून घ्या, खूप छान आहे. तर गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर आज ज्यांना ज्यांना हवी त्यांनी नक्की बुकिंग करा. दुसरी गोष्ट, ज्यांना अघोर लक्ष्मी मंत्र हवा आहे त्यांनी पण खाली दिलेल्या नंबरवर बुकिंग करा. आजच्या दिवशी जेवढ्या जणांना शक्य आहे, गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपल्या आपल्या अडचणींवर जो मंत्र, मॅजिकल अंक तुम्हाला पाहिजे आहे तो घ्या. मात्र तो पेड आहे हे लक्षात घ्या, तसाच द्या असं कुणीही म्हणू नका, कारण काही गोष्टी तुम्हालाच तशाच घेऊन लाभणार नाहीत. त्या लाभण्यासाठी ते पेड करायचे आहेत. म्हणून मंत्र, अंक किंवा कुठल्याही अडचणींवर तुम्हाला उपाय हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. आजच्या दिवशी जेवढ्यांना जमेल स्वामी मूर्ती, लक्ष्मी कुंचन आणि आपल्या देवी देवतांच्या मूर्ती, जे काही तुम्हाला हवं आहे ते आजच्या दिवशी, कारण खूप सुंदर दिवस आहे, बुकिंग नक्की करा. चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे गुरुवार आणि महाराजांच्या सेवेबद्दलचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. लक्षात घ्या, ज्या घरावर दत्तकृपा असते त्या घरावर करणी, बाधा, तळतळाट, श्राप यातल्या कोणत्याच गोष्टी लागू होत नाहीत. आणि म्हणूनच महाराजांची कृपा आणि दत्त महाराजांची कृपा प्रत्येक घरावर, प्रत्येक शॉप असेल, घर असेल, व्यक्ती असेल, त्याला एक संरक्षण कवच हवे असते, ते म्हणजे दत्त महाराजांचे. श्री गुरुचरित्र हा इतका पावन ग्रंथ आहे, मात्र त्याची ताकद, त्याचे व्हायब्रेशन, त्याचे ज्या ओव्या आहेत, काही त्यातले श्लोक आहेत ते आपण सामान्य व्यक्तीला न झेपणारे आहेत. त्यामुळे दररोज गुरुचरित्रासारख्या पावन ग्रंथाला आपण बिलकुलही हात लावायचा नसतो. जेव्हा आपण सगळे विधी, अटी, नियम, पारायण सगळं पाळून ज्यावेळेस गुरुचरित्राला हात लावतो ते ठीक आहे. तरीही टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलंय गुरुचरित्र महिलांनी करू नये. पण कसं होतं, गुरुचरित्र महिलांनी करू नये हा विषय वादाचा होत जातो आणि म्हणूनच मला त्यावर नाही चर्चा करायची. मी आज तुम्हाला गुरुचरित्रामधला कोणता अध्याय दररोजच्या पठणात तुम्ही करू शकता याच्याबद्दल माहिती देणार आहे. खरं तर ज्यांना गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे त्यांनी गुरुचरित्र कथासार वाचावा. त्याचा पूर्ण तुम्हाला गुरुचरित्र इतकाच फायदा मिळतो आणि कुठलेही दोष चुकून आपल्याकडून काही चुकलं तर कोणत्याही प्रकारचे दोषही आपल्याला लागत नाहीत. म्हणून गुरुचरित्र कथासार हे प्रत्येकाने आपल्या अगदी रोजच्या जीवनात पण वापरू शकता. गुरुचरित्र पारायण करतानाच फक्त नॉनव्हेज खायचं नाही मग चालतं असं देखील नाही. खरं तर दत्त सेवा इतकी कडक सेवा आहे की जिथे सोवळं पाळलं जातं आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे, चुकीचं वागणं पूर्णपणे वर्ज्य आहे. पण तरीही काही भाविक म्हणतात की ताई आम्हाला फक्त करताना खाऊ नको आम्ही, असं चालेल का? तर बघा, ही शेवटी तुमची वैयक्तिक इच्छा आहे. मांसाहार, बाकी ब्रह्मचर्य ही तुमची इच्छा आहे, पण किमान सेवा करताना तरी या गोष्टी अवश्य पाळत जावा. गुरुचरित्रातील एक असा अध्याय तुम्हाला सांगणार आहे जो वाचल्यानंतर तुमच्या घरातील भांडणे, कटकटी, एकमेकांमध्ये न जमणे, मुलं तुमचं मत न ऐकणे, मुलांना नोकरी न लागणे किंवा अशा प्रापंचिक ज्या अडचणी असतात त्या संपूर्ण मिटण्यासाठी मदत होईल. गुरुचरित्राचा हा पावन ग्रंथ म्हणजे अध्याय 33वा. अध्याय 33व्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे की प्रपंच कसा सांभाळावा किंवा
प्रपंचामध्ये अडचणी येऊ नयेत, भांडणे होऊ नयेत म्हणून काय करावे या अध्यायाचे म्हणजे गुरुचरित्र अध्याय 33वा जो कोणी पठण करेल त्याच्या आयुष्यामध्ये सुख बरकत हे सर्व काही तर येते, शिवाय घरामध्ये मत एकमेकाशी न जुळणे किंवा माझं ह्याच्याशी जमत नाही त्याच्याशी जमत नाही, पती माझं मत ऐकत नाही, पती मला किंमत देत नाही किंवा पत्नी मला किंमत देत नाही, वडील माझं ऐकत नाहीत, अशा अनेक प्रत्येक घर म्हटलं की घरामध्ये फाटे फुटणं हे आलं. पण जर तुम्हाला घरातील वातावरण मंगलमय करायचं असेल तर गुरुचरित्रातील अध्याय 33वा दररोज पठण करा. कारण खूप लाखोनं पैसा जरी असेल आणि आपल्या घरातच मतं जुळत नसतील, शांतता नसेल, घरातून हसण्याचा आवाज येत नसेल, फक्त भांडणे रुसवे फुगवे, तर त्या घराला घरपण राहत नाही. पैसा असेल, चांगलं सोन्याचं खायला असेल, सोनं नाणं भरपूर असेल, पण जर घरातल्या व्यक्तींचं तीन बाजूला तिघांचं तोंड असेल तर खरं सांगा त्या पैशाचा काय उपयोग आहे. म्हणूनच घरातील शांतता आणण्यासाठी महाराजांची सेवा तर आपल्याला करायचीच आहे. जसं की स्वामी सारामृत किमान 1 माळी जप 3 अध्याय हे तर आपल्याला करायचंच आहे. आणि श्री गुरुचरित्रातील 33वा अध्याय अगदी मनापासून दररोज पठण करा. आता ह्याच्यासाठी नियम अटी काय आहेत तर ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी बसणार आहोत त्या दिवशी तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. आणि गुरुचरित्रातल्या 33व्या अध्यायाचा छोटंसं एक पुस्तक मिळतं म्हणजे ग्रंथ मिळतो, तो ग्रंथ आणायचा आहे आणि तो पठण करायचा आहे. 1 माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राची जप करायची आहे. 1 माळीसाठी वेळ नसेल 11 वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा जप केला तरीही चालेल. आणि गुरुवारीच नाही बरं का, स्वामी सेवा किंवा दत्त सेवा अगदी दररोज तुम्ही अंशानं करा, तीच एक दिवस मोठी होईल. कारण एकदम 1-1 तास 2-2 तास सेवा करणं हे पॉसिबल नाहीये आणि केल्या तरी त्या मनापासून नसतात. म्हणून थोडी सेवा करा पण देवापाशी एक 5 मिनिटं तुम्ही दररोज अशा पद्धतीनं घालवा. आता मी हे अध्याय वगैरे वाचायला का सांगते, त्या निमित्तानं एक 5 मिनिटं तरी तुम्ही देवासमोर बसावं आणि आपण सगळ्यांनी बसावं. हीच यातून एक हे आहे की आपल्याला सेवेकरी जोडायचे आहेत. म्हणून लक्षात घ्या, अध्याय 33वा दररोज पठण करा. त्यानंतर मला 1-2 महिन्यातच घरातलं वातावरण तुम्ही नक्की सांगा. स्त्रिया पुरुष मुले मुली कोणीही वाचू शकतं. आणि हो, ज्यांना मूर्ती हवी आहे आणि मंत्र मॅजिकल अंक हवे आहेत त्यांनी माझ्याशी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कृपया संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ.